तर तुम्ही पाहू शकताय मी सर्वात पहिला काय केलं आहे, मोठे मोठे भांडे सिंकमधून काढून घासून घेत आहे आणि ते मी वरच्या साईडला ठेवत आहे. वरच्या साईडला का ठेवत आहे, किचन कट्ट्यावर का घासत आहे भांडे तुम्ही पाहू शकताय. मी सिंकमध्ये घासलेले भांडे ठेवत नाही आहे. जर सपोज आपण सगळी भांडी घासून सिंकमध्ये टाकली तर आपण एक एक पातेलं धुणार, एक एक डब्बा धुणार आणि ते धुतलेलं पाणी जे आहे तेलकट तुपकट पाणी घासलेल्या भांड्यावर पडतं आणि घासलेले भांडे तेलकट तुपकट तसेच राहतात. आणि आपण म्हणतो ना की चहाच्या भांड्याला चहाचा वास येतो, दुधाच्या भांड्याला दुधाचा वास राहतो, जेवणाच्या ताटाला जेवणाचा वास राहतो. तर अशा पद्धतीने केल्यानंतर अजिबात वास राहत नाही. आणि हे सगळं ना मला जे काही टिप्स वगैरे आहेत हे लग्न झाल्यानंतर बरेचशा गोष्टी माझ्या सासरे बुवांनी माझ्या सासूबाईंनी मला शिकवल्या आहेत. कारण लहानपणी मला कोणी असं हात धरून शिकवलंच नाही आहे. जे काही मी शिकले असेल ते मम्मीचं बघून बघूनच शिकले. तर असं असतंय की कोणी जर शिकवत असेल तर ते आपण घेणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे.